नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहताय आवाज इंडिया मराठी. नजर टाकूया आजच्या टॉप 20 न्यूजवर. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई आणि संपूर्ण महाराष्ट्र मराठी भाषेला प्राधान्य देत मराठी भाषेचा प्रचार करणं आणि त्याला महत्त्व देणं यात काहीही चुकीचं नाही असं म्हटलंय. मात्र यावरून कोणताही वाद उद्भवू नये यासाठी सरकार सावध आहे. रिक्षा आणि टॅक्सी चालकांना जर मराठी येत नसेल तर त्यांना मराठी शिकवण्याची व्यवस्था सरकार करेल. यासोबतच त्यांना प्रशिक्षण मिळवून देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल आणि कोणावरही अन्याय होणार नाही अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली आहे. संजय निरुपम यांनी मराठी भाषेच्या सक्तीला विरोध दर्शवला असून यावर मनसेनेही सक्रिय भूमिका घेतली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या मुद्द्यावरून निरुपम यांच्यावर निशाणा साधलाय. तसेच त्यांनी एकनाथ शिंदे यांनाही घेरलंय. एकनाथ शिंदे सांगतात की बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांचे विचार मांडणारे आमचं सरकार आहे. मग भैयाला पाठीशी घालणारं, मराठी लोकांना अटक करणारं तुमचं कोणत्या विचाराचं सरकार आहे असा सवाल विचारत त्यांनी शिंदेंना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. मराठी भाषा सक्तीच्या मुद्द्यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी मनसे यांच्यातील वाद अधिकच चिघळला आहे. मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सदावर्ते यांना 4 मे रोजी मीरा भाईंदरमध्ये येऊन दाखवण्याचं आव्हान दिलंय. तर यावर सदावर्ते यांनी प्रत्युत्तर देताना सांगितलं, मनसेच्या धमक्यांना घाबरणारा मी नाही, मीरा भाईंदरला कधीही येईन असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्र सरकारने 1 मे पासून परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा येणं अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी मोटार परिवहन विभागाच्या 59 कार्यालयामार्फत परवाना तपासणी मोहीम राबवली जाईल. जर चालकांना मराठी लिहिता आणि वाचता येत नसेल तर त्यांचे परवाने रद्द करण्यात येतील असं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितलं आहे. आम आदमी पक्षाच्या 7 राज्यसभा सदस्यांनी पक्ष सोडून भाजपमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे आपच्या अंतर्गत एकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. आपने याला नियमांचं उल्लंघन म्हणून संबोधलंय आणि पक्षाच्या राज्यसभा प्रतोद एन.डी. गुप्ता या मुद्द्यावरून राज्यसभा अध्यक्ष सी.पी. राधाकृष्णन यांना पत्र सादर करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये राघव चड्डा, संदीप पाठक आणि अशोक मित्तल यांसह अन्य काही सदस्य भाजपमध्ये सामील होणार असल्याची माहिती दिली आहे. राघव चड्डा आणि पक्षातील 7 राज्यसभा खासदारांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशामुळे दिल्ली आणि पंजाबच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी पक्षफूट रोखण्यासाठी कठोर कायद्याची आवश्यकता असल्याचं सांगितलंय. सत्तेचा आणि पैशाचा मोह यामुळे नेते पक्षांतर करतायत अशी टीका अण्णा यांनी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विधान परिषदेच्या एका जागेसाठी रस्सीखेच सुरू आहे. अजित पवार गटाच्या वाटेला येणाऱ्या या जागेसाठी इच्छुक अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या कल्पना वापरल्या आहेत. काहींनी शिष्टमंडळाच्या माध्यमातून पवार कुटुंबाला भेटून मागणी केली आहे, तर काहींनी सोशल मीडियावर पत्र लिहून उमेदवारीची मागणी केली. याशिवाय काहींनी जातीच्या दाखल्यांचा उपयोग करत दलित समुदायाला देखील नेतृत्व मिळावं अशी मागणी केली. उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांना भेटणाऱ्यांमध्ये बुलढाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष नाझर काझी, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे आणि माजी आमदार अमरसिंग पंडित यांचा समावेश आहे. नागपूरमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर बाबांनी केलेल्या विधानामुळे राज्यात मोठा वाद निर्माण झालाय. छत्रपती शिवाजी महाराज हे रामदास स्वामी यांचे शिष्य होते. तसेच युद्धामुळे थकून त्यांनी आपला मुकुट रामदास स्वामींना देत राज्यकारभार सांभाळण्याची विनंती केली असा दावा शास्त्री यांनी केलाय. या वक्तव्यावर इतिहास तज्ञांसह विविध राजकीय आणि सामाजिक स्तरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी हे विधान ऐतिहासिकदृष्ट्या चुकीचं आणि दिशाभूल करण्याचं असल्याचं म्हटलं आहे. कोल्हापूरमध्ये सध्या एका पुस्तकावरून वाद निर्माण झालाय. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेल्या शिवाजी कोण होता या पुस्तकाच्या शीर्षकावरून हा वाद पेटला आहे. या प्रकरणात शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी प्रशासक प्रशांत आंबी यांच्या कथितरित्या शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप केलाय. या प्रकरणी प्रशांत आंबी यांनी कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. मात्र पोलिसांनी अद्याप आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात तातडीने गुन्हा नोंदवला नाही. या प्रकरणामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगल्या असून पुढे काय कारवाई होते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरा भोंदू अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. खरातवर 8,76 लाख रुपयांच्या फसवणुकीचा आरोप करण्यात आलाय. आरोप आहे की सीए ललित फोपळे यांच्याकडून मृत्यूच्या भीतीचा वापर करून पैसे उकळले गेले. खरातने आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत अवतार पूजेचा बनाव तयार केला होता. पोफळे हे खरातच्या ट्रस्टचे विश्वस्त असून या प्रकरणात आर्थिक गैरव्यवहाराच्या मोठ्या धागेदोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे.
पुण्यातील वारजे परिसरात शुक्रवारी एका सलूनमध्ये 3 ते 4 अज्ञात व्यक्तींनी घुसून गोळीबार केला. या हल्ल्यात 2 जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी कारवाई करत गोळीबार करणाऱ्या एका संशयित तरुणाला ताब्यात घेतलं असून त्याची कसून चौकशी सुरू आहे. उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी मोहीम हाती घेतली आहे. महाराष्ट्र सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्प अंतर्गत नॉन स्लम रहिवाशांसाठी 500 चौरस फूट घर देण्याचा प्रस्ताव मांडला आहे. यानुसार पात्र रहिवाशांना 370 चौरस फूट कार्पेट एरिया आणि 35% अतिरिक्त जागा मिळणार आहे. हे घर मोफत दिले जाईल, मात्र अतिरिक्त जागेसाठी बांधकाम खर्च भरावा लागेल. झोपडपट्टीतील रहिवाशांसाठी वेगळी नियमावली असणार आहे. भंडारा शहरातील एसटी डेपो परिसरात एसटी बसने दुचाकीला धडक दिल्यामुळे बाप लेकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. मृतक रोहित खेडकर यांनी त्यांचा 3 वर्षाचा मुलगा रौनक खेडकर हे चांदणी चौकातील रहिवाशी होते. पाण्यातील कॅन आणण्यासाठी ते दुचाकीने एसटी डेपोत गेले होते. त्यावेळी बसने त्यांना धडक दिली. घटनास्थळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाल्याने तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे पोलिसांनी तातडीने बंदोबस्त तैनात केला आहे. मध्य रेल्वेवरील कल्याण आणि कसारा स्थानकादरम्यानच्या 3ऱ्या मार्गिकेच्या कामाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून खर्डी यार्डच्या पुनर्रचनेसाठी नॉन इंटरलॉकिंग काम घेण्यात येणार आहे. या कामासाठी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावर विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून आज दुपारपासून सुमारे 15 तासांचा ब्लॉक लागू होईल. ब्लॉक कालावधीत आसनगाव आणि कसारा स्थानकादरम्यान लोकल ट्रेन उपलब्ध होणार नाहीये. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार आज मध्यरात्री 3 पर्यंत उंबरमाळी आटगाव स्थानकादरम्यानच्या अप आणि डाऊन मार्गिकावर ब्लॉक असणार आहे. या कारणामुळे कसाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या लोकल ट्रेन आसनगाव किंवा टिटवाळा स्थानकावर थांबवण्यात येतील. राज्यात हवामानात मोठे चढ उतार सुरू असून मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय. पुढील 24 तासात काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. कोकण आणि विदर्भात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय. तर अमरावतीमध्ये 44 अंश सेल्सिअस तापमान नोंदवलं गेलंय. मुंबई आणि आसपासच्या काही भागात अवकाळी पाऊस झालाय, ज्यामुळे शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे. वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज परभणी, नांदेड, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आहे. राज्य सरकारने 144 वर्ष जुन्या डीन बंगल्याचं जतन आणि दुरुस्तीला मान्यता दिली आहे, ज्यामुळे वास्तुकला आणि साहित्यिक इतिहासाला महत्त्व दिलं जाते. हा बंगला जो किपलिंग बंगला म्हणून ओळखला जातो. हा बंगला मुंबईच्या कला आणि साहित्य इतिहासाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. 1882 सुमारास उभारलेला आणि सागवान लाकडाच्या वरांड्या, आकर्षक बाल्कनी आणि लाकडी कोरीव काम अशा वैशिष्ट्यांनी सजवलेला आहे. हा बंगला औपनिवेशिक शैलीत बांधलेला आहे. संपूर्ण प्रकल्पासाठी मंजूर करण्यात आलेल्या 9,95,00,000 रुपयांच्या निधीचा उपयोग बंगल्याच्या जतन, दुरुस्ती आणि संवर्धनासाठी होईल. यामुळे मुंबईच्या ऐतिहासिक वारशाचा नवा प्रकाश पडेल आणि शहराच्या साहित्यिक ओळखीला नव्याने उजाळा मिळेल. आज सोन्याच्या दरात पुन्हा तेजी पाहायला मिळाली. खास करून राजधानी दिल्लीतील सराफा बाजारात 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,54,200 रुपये झालाय. मुंबईतही दर काहीसा कमी झालाय, म्हणजे 1,54,050 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आहे. या आधीच्या दिवशी सोन्याच्या दरात 200 रुपयांची घसरण झाली होती, ज्यामुळे दिल्लीतील दर 1,55,900 रुपयांपर्यंत पोहोचला होता. इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धाचे संकट वाढत आहे. होर्मुझ खाडीमध्ये तणाव प्रचंड वाढला असून जहाज जप्त करण्याचे सत्र सुरू आहे. इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराक्ची पाकिस्तानच्या दौऱ्यावर पोहोचलेत, जिथे इराण आणि अमेरिका युद्धाच्या मध्यस्थीसाठी बैठक होणार होती. मंगळवारी इराणने या बैठकीला नकार दिला, परंतु आता अराक्ची पाकिस्तानमध्ये उच्चस्तरीय अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. इराणने अमेरिकेला लादलेल्या युद्धाला समाप्ती करण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मध्यस्थीच्या प्रयत्नांना पाठिंबा देण्याचं सांगितलं आहे. काल IPL सामन्यात RCBने दमदार प्रदर्शन करत गुजरात टायटन्सवर 5 गडी राखून विजय मिळवला. चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात गुजरातने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 206 धावा केल्या. युवा फलंदाज साई सुदर्शनने शानदार खेळी करत मोठा स्कोर उभारला. उत्तरार्धात विराट कोहलीने संयमाने खेळ करून निर्णायक क्षणी आक्रमक फटकेबाजी केली. अखेरीस RCBने 5 विकेट्स राखून विजय प्राप्त केला, ज्यामुळे त्यांच्या चाहत्यांना जल्लोषाची संधी मिळाली. महाराष्ट्राची हास्यजत्रा कार्यक्रमातून घराघरात लोकप्रिय झालेला अभिनेता समीर चौगुले सध्या एकपात्री प्रयोगामुळे चर्चेत आहे. त्याच्या कार्यक्रमाने 100 प्रयोगांची मोठी धाव पूर्ण केली आहे. समीरच्या यशावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा खास आशीर्वाद मिळालाय.
सम्या सम्या मैफिलीत माझ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दादरला असताना राज ठाकरे यांनी समीरला फोन करून दादरलाच आहात तर घरी येऊन जा असं आमंत्रण दिलं. समीरने या भेटीचा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. बातमीपत्रात वेळ झाली येथेच थांबण्याची. अशाच महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी पाहत राहा आवाज इंडिया मराठी, शोध सत्याचा.